नमस्कार. सरकारी योजना आपल्या सगळ्यांच्याच फायद्याच्या असतात, नाही का? पण याच योजनांचं नाव वापरून आजकाल खूप मोठी फसवणूक होतीये. चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की ही फसवणूक, हा फ्रॉड नेमका होतो कसा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. विचार करा, तुम्ही तुमच्या कामात आहात आणि अचानक फोन वाजतो. पलीकडून असा आवाज येतो, अभिनंदन, तुमचं अनुदान मंजूर झालं आहे. ऐकून किती बरं वाटतं नाही का? मनात एक आशेचा किरण येतो. कारण घरकुल असो, शेतकरी योजना असो, या योजना आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण त्याच उत्साहाच्या भरात समोरची व्यक्ती म्हणते, फक्त तुमचा OTP सांगा, पैसे आजच्या आज तुमच्या खात्यात जमा होतील. आणि इथेच खरी मेख आहे. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. ही तुमच्या बँक खात्याची किल्ली आहे, आणि ही किल्ली दुसऱ्याच्या हातात देणं म्हणजे आपल्याच पैशांवर पाणी सोडण्यासारखं आहे. फसवणुकीची सुरुवात बरोबर इथूनच होते. चला तर मग जरा खोलात शिरूया. हे फसवणूक करणारे लोक नक्की कोणती पद्धत वापरतात आणि इतक्या सहजपणे लोकांना आपल्या जाळ्यात कसं ओढतात, हे आता आपण सविस्तरपणे पाहूया. पण प्रश्न हा आहे की लोक का फसतात. याचं पहिलं कारण म्हणजे पैशांची गरज, आणि दुसरं म्हणजे सरकारी प्रक्रिया नेमकी कशी चालते ह्याबद्दलची अपुरी माहिती. याचाच फायदा हे लबाड लोक घेतात. ते अगदी सरकारी अधिकाऱ्यासारखं बोलतात. GR, पोर्टल किंवा DBT असे जड शब्द वापरतात. पोर्टल म्हणजे सरकारची अधिकृत वेबसाईट, आणि DBT म्हणजे थेट बँक खात्यात पैसे जमा होणं. हे शब्द ऐकल्यावर आपल्याला वाटतं की समोरचा माणूस खरंच सरकारी अधिकारी आहे आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ही फसवणूक, माहिती आहे का, साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा, विश्वास जिंकणं. दुसरा टप्पा, तुमच्या मनात घाई निर्माण करणं, जसं की ही ऑफर आजच्या दिवसासाठीच आहे. आणि तिसरा, सगळ्यात धोकादायक टप्पा, तुमची गोपनीय माहिती म्हणजेच तुमचा OTP मिळवणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे घाई असते तिथेच घोटाळा होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. एका गावात घरकुल योजनेसाठी अर्ज केलेल्या एका ताईला असाच फोन आला. तिला सांगण्यात आलं की तिचं नाव यादीत पक्कं झालंय. तिला इतका आनंद झाला की तिने काहीही विचार न करता फोनवर आलेला OTP सांगून टाकला. आणि काय झालं असेल? अवघ्या 5 मिनिटात तिच्या खात्यातले कष्टाचे सगळे पैसे गायब झाले. आणि हे लक्षात घ्या की नुकसान फक्त पैशांचं होत नाही. तुमच्या आधार कार्डसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा चुकीचा वापर होऊ शकतो. आणि याहून वाईट म्हणजे या फसवणुकीमुळे भविष्यात तुम्ही एखाद्या सरकारी योजनेसाठी पात्र असूनही तुमचं नाव अपात्र ठरवलं जाऊ शकतं. नुकसान खूप मोठं आहे. बरं, फसवणुकीबद्दल तर आपण बोललो, पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, खरी सरकारी प्रक्रिया नेमकी असते तरी कशी, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. फसवणुकीची पद्धत आणि खरी सरकारी पद्धत यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो नीट समजून घ्या. फसवणूक करणारे फोनवरच सगळं काम करतात, OTP मागतात. पण खरी सरकारी प्रक्रिया ही नेहमी अधिकृत पोर्टलवर म्हणजे सरकारी वेबसाईटवरच होते. पैसे थेट DBTद्वारे तुमच्या बँक खात्यात येतात. फसवणारे लोक WhatsAppवर लिंक पाठवतात, पण खरी माहिती फक्त सरकारी पोर्टलवरच मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही खरी सरकारी योजना प्रोसेसिंग फीच्या नावाखाली तुमच्याकडून 1 रुपयाही मागत नाही. हा एक नियम अगदी मनावर कोरून ठेवा. कोणतीही, मी पुन्हा सांगतो, कोणतीही खरी सरकारी योजना किंवा अनुदानाची प्रक्रिया कधीही फोनवर पूर्ण होत नाही. त्यासाठी एक ठरलेला अधिकृत मार्ग असतो. एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा, कोणताही खरा सरकारी अधिकारी तुम्हाला फोन करून तुमचा OTP कधीही विचारणार नाही. ते तुम्हाला WhatsAppवर कोणतीही लिंक पाठवणार नाहीत किंवा पैसे भरायला सांगणार नाहीत. हे सगळे धोक्याचे इशारे आहेत, त्यांना वेळीच ओळखा. ठीक आहे, पण समजा तुम्हाला असा फसवणुकीचा फोन आलाच, तर मग त्यावेळी नक्की काय करायला पाहिजे? घाबरून जायचं नाही. काय करायचं ते आता पाहूया. हा 1 नंबर तुमच्या फोनमध्ये, तुमच्या डायरीत आणि तुमच्या लक्षात कायमचा असला पाहिजे. 1930 म्हणजेच 1930 हा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. कोणताही आर्थिक फ्रॉड झाल्यास एक क्षणही वाया न घालवता लगेच या नंबरवर फोन करायचा. तर असा फोन आल्यावर काय करायचं? सगळ्यात पहिलं, अजिबात घाबरायचं नाही, शांत राहायचं. दुसरं, कोणतीही माहिती, खास करून OTP, अजिबात द्यायची नाही.
तिसरं, लगेच फोन कट करून 1930 या नंबरवर कॉल करायचा आणि घडलेली गोष्ट सांगायची. आणि चौथं, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार दाखल करायची. अनेकांना वाटतं की आपली फसवणूक झाली हे सांगायला लाज वाटते, पण यात लाजेसारखं काहीही नाही. उलट फसवणुकीची तक्रार करणं ही एक सावधगिरी आहे, एक जबाबदारी आहे. तुमच्या एका तक्रारीमुळे कदाचित इतर अनेक जण फसवण्यापासून वाचू शकतात. आता या सगळ्या चर्चेतला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी माहिती आपल्याला मिळाली आहे ती फक्त आपल्यापुरती ठेवायची नाहीये. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फसवणूक करणारे लोक त्यांच्या युक्त्या बदलत राहतील, नवनवीन पद्धती शोधून काढतील, पण सरकारचे जे मूळ नियम आहेत ते कधीही बदलत नाहीत. सरकारी काम नेहमीच पारदर्शक आणि अधिकृत मार्गाने होतं. तर मग शेवटचा प्रश्न हाच आहे की एका OTPमुळे आयुष्यभराची अडचण निर्माण होऊ शकते का? याचं उत्तर दुर्दैवाने हो आहे. त्यामुळे सावध रहा, सुरक्षित रहा आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे ती आपल्या घरात, आपल्या मित्रपरिवारात सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य माहिती देणं हीच आजच्या काळातली सगळ्यात मोठी मदत आहे.